नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. जेजुरीतील वारकऱ्यांच्या अपघातातील मृतांचा आकडा वाढला. उपचारादरम्यान आणखीन एका महिलेची प्राणज्योत मावळली. जेजुरी संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीतील ट्रकचा 13 जुलैच्या सकाळी भीषण अपघात झाल्याची घटना घडली. या दुर्दैवी घटनेत 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला, तर 7 ते 8 जण जखमी झाले होते. या दुर्दैवी घटनेनं आषाढी वारीला गालबोट लागला असून महाराष्ट्रभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. अशातच या अपघाताची व्याप्ती अधिक वाढली असून या अपघातामधील जखमी झालेल्या आणखीन एका वारकरी महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार याआधी 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला असून अनुक्रमे राजश्री शंकर भोसले, माधवी राजाराम सरवडे, नंदा पवार या 3 महिला अपघातात मयत झाल्या असून या तिन्ही महिला सांगली जिल्ह्यातील होत्या. अशातच आता आणखीन एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. शैलजा दिनकर जगताप असं मयत झालेल्या वारकरी महिलेचं नाव आहे. अपघातानंतर पुण्यातील ससून रुग्णालयात या वारकरी महिलेवर उपचार सुरू होते. मात्र आज त्यांची प्राणज्योत मावळली आहे. ज्ञानेश्वर माऊली पालखी दरम्यान पुरंदर तालुक्यातील बेलसर फाटा येथे राजवाडा लॉज समोर हा अपघात झाला. तर या अपघातात नंदा बाबुराव पवार वय 60 वर्ष, राहणार कौलापूर, तालुका मिरज, जिल्हा सांगली, माधवी राजाराम सलगरे वय 55 वर्ष, राहणार मालगाव, तालुका मिरज, जिल्हा सांगली, राजश्री शंकर भोसले वय 55 वर्ष, राहणार कसबे डिग्रस, तालुका मिरज, जिल्हा सांगली, शैलजा दिनकर जगताप वय 58 वर्ष, राहणार कौलापूर, तालुका मिरज, जिल्हा सांगली यांचा मृत्यू झाला आहे.